माझं नाव अनिता जयवंत पाटील. आमचं 1996 साली लग्न झालं आणि उसगावमध्ये स्थायिक झालो. वस्ताद पैलवान असल्यामुळे त्यांना व्यायामची आवड जास्त आणि आम्हाने एक मुलगा झाला आणि आम्ही त्याला मोठा पैलवान करायचं ठरवलं आणि आम्ही स्वतःच्या घरावरती 3ऱ्या मजल्यावरती आखाडा चालू केला. मुलगा आमचा एवढा मोठा नावारूपाला पैलवान झाला की त्याने वयाच्या 10व्या वर्षी देखील 250 जोर मारले. 8वीत मलखाम नॅशनल झाला आणि भरपूर बऱ्याच अशा मैदान त्यानं गाजवली की आणि नंतर 12वी नंतर काही कारणास्तव काही अडचणी असल्यामुळे त्याने कुस्ती सोडली आणि वस्तादांना एवढा मोठा धक्का बसला की त्यातनं ते बाहेरच निघणार. मग मी मनावर घेतले की माझ्या हातून काहीतरी होते काय बघूया. व्यायामची आवड मग वस्तादांच्यामुळे मला लागली. मी वयाच्या 40व्या वर्षी व्यायामाला सुरुवात केली. 46व्या वर्षी महिला दिन दिवशी एक सपाट्या मारले 450 न थांबता. 47व्या वर्षी योग दिनला 1111 सूर्यनमस्कार घातलेत. 150हून अधिक मॅरेथॉन केल्यात. त्यात माझे 102 गोल्ड मेडल झालेत आणि मी कुस्ती देखील अशी मला वस्तादांनी शिकवली की जेणेकरून ही कुठेही कमी पडू नये आणि मला 1-2 वर्ष कुस्तीचे धडे शिकवलेत आणि 2-3 ठिकाणी मी कुस्ती देखील घातली आणि आता वयाच्या 50 देखील मी पोहायला शिकले आणि परत मला आता एक अल्ट्रा मॅरेथॉन करायचंय. 50-90 किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉन देखील करायचे. हे सगळं मला करताना एवढ्या अडचणी आल्या की खरोखरच आम्ही वस्तादांनी मी 4:30 वाजता आमचा दररोजचा दिवस उजाडते आणि अजून देखील उजाडते. त्यापासून आम्ही व्यायामची सुरुवात परत हे मी शिलाई काम करत होते तो देखील दिवसभराचं काम बघत बघत मी व्यायामची आवड मला निर्माण झाली. मी सकाळी आम्ही 4:30ला उठतोय. 4:30 ते 8:30 माझं प्रॅक्टिस चालू होतंय. त्यानंतर घरातली मी जबाबदारी करतोय आणि आम्ही वस्ताद थंडाई देखील चालू केली. ती देखील मी दिवसभर बघते. मला महिलांना एकच सांगावं वाटतं की कोणत्याही क्षेत्राला, खेळाला असू दे, व्यायामला असू दे, कुठला एखादा छंद जोपायचा असलं तरी वयाची मर्यादा नसते. आपण जरी वयानं म्हातारं झालं असलं तरी मन तरुण ठेवलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर मुलींना मला यातनच एकच सांगावंसं वाटतं की कोणत्याही क्षेत्रात तुम्ही त्यावरती श्रद्धा ठेवली, सातत्य ठेवलं की यश खरोखरच आपल्या पाठीमागं येतं. एवढं मी सांगू शकते.